वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हो, 4 नित्यपदार्थ आहेत: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. अनादीचा जीव तमात असतो. अनादीच्या देवता आपापल्या स्वरूपी असतात. अनादीचा प्रपंच भैरव स्वरूपी असतो. अनादीचा परमेश्वर चैतन्यापर असतो. 4ही पदार्थ अव्यक्ती असतात, आपापल्या स्वरूपी स्थित असतात. प्रपंचाची रचना नसते आणि एवढ्यात परमेश्वराला आपल्या स्वरूपीचा आनंद जीवाला देण्याची प्रवृत्ती होते. तेव्हा जीव तमत असतो, त्याला अनादेव द्यायला लागलेली असते आणि त्यामुळं त्याचं स्वरूप आदगती आदरती झालेलं असते. त्यामुळे तो परमेश्वराचा जो आनंद आहे तो घेत नाही. त्यामुळं परमेश्वर ठरवतात की प्रपंचाची रचना करावी, जीवाला तमातून बाहेर काढावे, प्रपंचात आणावे, त्याला मनुष्यदेह द्यावा, त्याला ज्ञान द्यावा, आचरण करून घ्यावं त्याच्याकडून आणि त्याचा आचरण करून त्याच्या आनंदाचा छेद करावा आणि त्याला आपला आनंद द्यावा. ही असं परमेश्वर ठरवतात. ही प्रवृत्ती माया जाणते आणि माया जीवाला तमातून बाहेर काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकीते. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न जीव तमातच एकत्र झाले. संलग्न आणि जीवावर मायेनं 8 प्रक्रिया केल्या: विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उघडी, लेटी. 4थ्या प्रक्रियेत तिनं जीवाला अर्ध तमात आणि अर्ध हरितात लोटलं. जीवाचा आणि संलग्नाचा विकास 100 प्रमाण एवढा असतो, तर ते दोघं बी 50 प्रमाण तमात आहेत, हरितात आहेत. आणि अशा वेळेस माया जीवाला म्हणते, अरे जीवा, अरे संलग्ना, तुम्ही माझे अंश आहात. आणि मग संलग्न म्हणतो की मी तुझा अंश नसून मी तुझा एवढा मोठा आहे. आणि जीव मात्र कबूल करतो. आणि हे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान असतं आणि त्या अन्यथा ज्ञानामुळे त्यांचा संकोच होतो. त्या संकोचाला आद्यमळ असे म्हणतात. तर आद्यमळ लागल्यानंतर जीवाचा संकोच किती होतो? 100 उणे 90 बरोबर 10 एवढा संकोच होतो. 90 ब्रह्मांड कमी होतो जीव, फक्त 10च ब्रह्मांड एवढा राहतो. नंतर माया जीवावर 5वी प्रक्रिया करते: हलवी, 6वी डोचली आणि 7वी उघडी म्हणजे माया जीवाला हरितातून तमातून हरितात लोटते. आता हरितात जीव आल्यानंतर त्याचं स्वरूप 10 ब्रह्मांड एवढं असते आणि तिथं आल्यावर तो मळ रचना करतो. प्रथम विश्वमळ लावून घेतो आणि विश्वमळ लावल्यानंतर त्याचं स्वरूप 10 ब्रह्मांड उणे 10 उणे 9 बरोबर 1 एवढं संकोचलं जातं. आणि त्या संकोचलं जातं आहे. म्हणजे एक ब्रह्मांड म्हणजे 500 कोटी योजन, एक भेंड म्हणजे 50 कोटी योजन, एक व्यक्त प्रमाण म्हणजे 56 कोटी योजन आणि एक अव्यक्त प्रमाण म्हणजे 500 कोटी योजन. तर 500 कोटी योजन जीवाचं स्वरूप राहतं आहे. आता खरी गणिताची सुरुवात तिथूनच होते. मायबाबा, मी सर्वज्ञाचं गणित तुम्हाला किती अचूकसं आहे, गणित अचूक आहे, ते गणित मी तुम्हाला समजून सांगणार आहे. मायबाबा, जीवाजवळ आता 500 कोटी रुपये आहेत असं समजा तुम्ही. आणि त्याला 7 घरं विकत घ्यायची: कर्मवी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकार्य, सैकुंठ, शिराब्दी आणि अष्टभैरव असे 7 घरं त्याला विकत घ्यायचेत, प्लॉट विकत घ्यायचेत. आणि प्रत्येक प्लॉट विकत घेतला की त्याच्याजवळ 10% पैसे कमी होतात. तर मग आता विश्वदेवतेचा मळ तर त्यानं लावून घेतला आहे. आता त्याच्यानंतर आहे अष्टभैरवाचा मळ लावला की त्याच्याजवळ जे 500 कोटी रुपये होते त्यातले 10% जातात. म्हणजे 1 शून्य उडून जातं आहे, 50 कोटीच रुपये त्याजवळ राहतात. नंतर मग अष्टभैरवाचा मळ लागल्यानंतर शिराब्दीचा मळ लावून घेतो. आणि मग शिराब्दीचा मळ लावून घेतल्यानंतर त्याचे 50 कोटीपैकी 10% पैसे जातात, तिथं खर्च होतात आणि फक्त 5 कोटी रुपये शिल्लक राहतात. नंतर
नंतर सत्यकार्य सुकुटीचा मळ लावून घेतो जीव आणि तिथं 500 कोटी ऐवजी मग तिथं पुन्हा 10% कमी होतात, म्हणजे 50 लाख रुपये त्याच्याजवळ राहतात. नंतर मग स्वर्गाचा मळ लावून घेतो जीव. मग स्वर्गाचा मळ लावून घेतला की त्याच्याजवळ फक्त 5 लक्ष रुपये राहतात. आणि अंतराळीचा मळ लावून घेतो. मग अंतराळीचा मळ लावून घेतला की त्याच्याजवळ 50,000 रुपये राहतात. आणि अष्टदेवरीचा मळ लावून घेतो, त्याजवळ 5,000 रुपये राहतात. आणि नंतर करभूमीचा मळ लावून घेतला की त्याजवळ फक्त 500 रुपये राहतात मायबाप हे. आणि अशी सर्वज्ञाचं हे गणित अतिशय सुंदर गणित आहे, अतिशय अचूक गणित आहे मायबाबा. फक्त आता जीवाचं स्वरूप 500 योजन आहे, 500 ते योजन आहे, 500 योजन आहे. आणि 3 कर्मभूमी आपल्याकडे सांगितल्यात. एक जड कर्मभूमी म्हणजे हिमासेतूमध्ये हिमालय पर्वत ते सेतूबंदर रामेश्वरापर्यंत जी कर्मभूमी आहे ती पण 500 ते योजन आहे. मानव देहाला बी कर्मभूमी म्हणलेलं आहे, ती पण 500 ते योजन आहे. आणि कर्मभूमीच्या ज्या देवता येतात त्याचं स्वरूप देखील 500 ते योजन आहे. तर 5 असं सर्वज्ञाचं गणित आहे मायबाबो. सर्वज्ञाचं गणित म्हणजे कर्मभूमीची विकास म्हणजे विकास 500 योजन आहे. अष्टदेवीचा 5,000 आहे. अंतराळीचा 50,000 आहे. स्वर्गाचा 5 लाख आहे. सत्यकार्य सुकुटीचा 50 लाख आहे. शिराब्दीचा 5 कोटी आहे. अष्टभैरवचा 50 कोटी आहे. याप्रमाणे मायबाबो सर्वज्ञाचं हे गणित आहे. तर हे गणित तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या याला देओल ऑफिशियल ग्रुपला शेअर करा, लाईक करा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.